भारवित विसरली आता कैसी जाऊ घरा नोहे परा हालवकीक पारखियाची सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राही पाहिले पाय परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हालवकीक विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाजाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजी यांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय तुकोबारायांच्या गाथ्यातील गवळण प्रकरणातील अभंग आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे। कीर्तन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, महत्वाचं आणि उचित सुद्धा आहे। आजचं कीर्तन काय निमित्त आहे याला कारण काय? ओम कैलासपूर शिव ज्योतिर्लिंग मंदिर दत्तनगर चिंचावड भगवान परमात्मा या ठिकाणी द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा 4.5 दिवसाचा हा उत्सव या ठिकाणी ओम कैलासपूर शिव ज्योतिर्लिंग मंदिर दत्तनगर हे सर्व मित्र मंडळ या सर्वांनी हा आयोजित केलेला हा भव्य आणि दिव्य 4.5 दिवसाचा हा सप्ताह आणि या निमित्ताने मला आमचे आदरणीय परमस्नेही आपल्या परिसराचं वैभव आदरणीय आमचे श्रावणजी महाराजांनी माझ्याशी संपर्क केला, सांगितलं की वासुदेव महाराज या तारखेला आपल्याला काल्याची सेवा करायची आहे। म्हटलं काही हरकत नाही, वेळेवर येण्याचा प्रयत्न करेल। इथपर्यंत आलो, तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन झालं हे मी माझं परम भाग्य समजतो। या ठिकाणी पखवाजाची सेवा करण्यासाठी आदरणीय आमचे परम मित्र ललितजी महाराज या ठिकाणी आहेत, गायन म्हणून आमचे आदरणीय गणेशजी महाराज या ठिकाणी आहेत, आदरणीय आमचे नरेंद्रजी महाराज आहेत, सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, नवीन आमचे समाधानजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, पेटी वाजवणार आहेत, आमचे मच्छिंद्र भाऊ या ठिकाणी चोपदार आणि सगळे बाल गोपाल मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। बोलता बोलता कीर्तनाला थोडासा वेळच झालेला आहे आणि मी पण काही आता जास्त वेळ कीर्तन करणार नाही आणि असं करतही नाही। मी वासुदेव महाराज आर्विका जास्त वेळ कीर्तन करत नाही, जास्त वेळ बोलत नाही। आपलं कीर्तन फक्त संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत चालू राहील, चालेल का? मग बरं आहे। मग आपल्याकडे जास्त वेळ कीर्तन करायला वेळ नाही, मोजून आता 1 तास आहे। 1 तास उरला, 1च तास आपल्याला भगवान परमात्माचं नाम चिंतन करायचंय। 1च तास आपल्याला 2 गोष्टी 1 तासामध्ये करायच्या आहेत। 2 काय, आता तशा तर भरपूरच गोष्टी येणार आहेत। आपल्याला या ठिकाणी भोले बाबाचं चरित्र करायचंय। आजचं कीर्तन ज्या निमित्ताने आहे हे काल्याचं कीर्तन आहे, आपल्याला ते बघायचंय। नवे या ठिकाणी बसलेल्या माझ्या तरुण बांधवांची इच्छा आहे की महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
राजाधिराज महाराज छत्रपती शिवबा राजांबद्दल थोडंसं का होईना आम्हाला 2 मिनिटं का होईना बोलायला पाहिजे. सगळ्यांची इच्छा पूर्ण करायची आहे, पण 1च तास आहे. 1 तासामध्ये जेवढं बोलता येईल आपल्याला तेवढं आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा तुम्ही सप्ताह तुम्ही 1.5 दिवसाचा करा. नीट ऐका, सप्ताह 1.5 दिवसाचा करा, सप्ताह 3.5 दिवसाचा करा, सप्ताह 4.5 दिवसाचा करा, सप्ताह 7 दिवसाचा करा, सप्ताह महिन्याचा करा, सप्ताह तुम्ही वर्षाचा करा. पण सप्त्याची जी सांगता होते ही काल्याच्या कीर्तनाने होते. म्हणून आजचं जे कीर्तन आहे, आजचे जे कीर्तनकार आहेत, आजचे कीर्तनकार बांधलेले असतात. कशाने? उपरण्याने नाही, फेट्याने नाही. आजचे कीर्तनकार जेही येतात ते नेमाने बांधलेले असतात. कारण की का आज दुसरं काही सांगायचं नसतं कीर्तनात. आजच्या उच्चारावे केले देवी गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. भगवान परमात्माने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करा. आचरणात आणायचं नाही. आचरणात ज्यांचं चरित्र आणायचंय तो जगाचा मायबा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. या भगवान परमात्माचं, भगवान श्रीकृष्णाचं सगळं तेढ आहे. आणि या ठिकाणी चरित्र फक्त उच्चार करायचा, आचरणात आणायचं नाही. खूप सुंदर अभंग आहे. या ठिकाणी गवळण आणि तुकोबार आहे, एकमेकाशी सुसंवाद करतायत, एकमेकाशी बोलतायत. आणि बोलत असताना काय म्हणते ती गवळण? हरीने माझे हरिले चित्त. बघा तुम्ही कोणतेही काम करत असताना त्याच्यामध्ये चित्त असणं गरजेचं आहे. तुम्ही परमार्थ करा या व्यवहार करा किंवा संसार करा. नीट ऐका, व्यवहार करायचा असेल तरी चित्त असणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस किराणा दुकानावर एखादी मुलगा काहीतरी घेण्यासाठी गेलेला, त्याने 100 रुपयाची नोट दिली आणि सांगितलं की मला 30 रुपयाचं काहीतरी वस्तू द्या. 30 रुपयाची वस्तू मागितली. परत देताना जर यदा कदाचित त्या दुकानदाराचं, त्या शेठजीचं जर चित्त असेल तर तो 70 रुपये बरोबर वापस देईल. जर यदा कदाचित त्याचं चित्त नसेल आणि त्याने 80-85 रुपये जर वापस दिलं, समजावं की याचा व्यवहार करताना चित्त नाहीये. संसार करत असताना चित्त असणं गरजेचं आहे. संसारही करत असताना चित्त लावून जर संसार केला तर दोघं बरोबर चालतं. बरं, आता परमार्थ करा. आता परमार्थ करत असताना चित्त असणं गरजेचं आहे. जर चित्त नसेल परमार्थ करत असताना, चित्त नाही ना आम्ही, तरी तर परमार्थ केलेला व्यर्थ जातो. मग कोणतंही काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, त्या ठिकाणी चित्त असणं गरजेचं आहे. सकाळी सकाळी बघा तुम्ही त्या गोकुळामध्ये काय सुंदर आवाज येत होता महाराज. हो, एक गवळण त्या ठिकाणी दही टाकलेली डेऱ्यामध्ये आणि घुसळण करत होती बरं का. त्या घुसळणाचा आवाज घुम घुम करते असा येत होता. पण काय झालं, भगवान परमात्मा त्याच रस्त्याने जात आहेत आणि भगवंत जात असताना त्या गोपिकाने त्या भगवंताला पाहिलं. ती गोपिका होती राधा. त्या राधेने काय केलं, भगवान परमात्माला पाहिलं, पण डेऱ्यामध्ये दही वगैरे काही टाकलं नाही. रिकामा डेरा त्या ठिकाणी घुसळण करत होती. का? त्या भगवंताला पाहिलं. हरीला पाहुनी भुलली राधा. हरीला पाहिलं आणि भगवान परमात्माला पाहिल्यावर ती राधा विसरली, भुलली. काय विसरली? त्या डेऱ्यामध्ये दही वगैरे काही टाकलं नाही आणि तसंच रिकामा रीता घुसळण करायला लागली. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा काय करत होते, देवडा चरणी वाजवितो. भगवान परमात्माची एकदा बासरीचा आवाज आला रे आला, सगळे मोहित होऊन जातात महाराज. कारण भगवंताची बासरी वाजवणंच तसं होतं ना. काय गोड वाजत होते महाराज माझा भगवान परमात्मा. बासरी वाजत असताना बासरीचा आवाज एका गोपिकाला आला आणि गोपिकाला आल्यानंतर तिने काय केलं, सगळं पाणी ओतून दिलं घरातलं. आणि आता कोणती सासूबाई आहे ती स्वतः पाणी घ्यायला जाईल बरं? हाय कोणती सासूबाई? तेव्हाची नव्हती तर आताची कुठं असणार? तिने काय केलं, पाण्याचा हंडा घेतला, पाणी घेण्याच्या निमित्ताने गेली, पाणी घेण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी काय करत होती, भगवान परमात्माला पाहत होती. भगवान परमात्माला पाहत असताना अचानक शुद्धीवर आली. शुद्धीवर आली म्हणजे तिने काय पेल बेल होती का?
असा गैरसमज करायचा नाही, अर्थाचा बी अर्थ करत नका जाजा. शुद्धीवर आली म्हणजे तिच्या भानावरती आली आणि तिला वाचलं. तिला असं वाटलं की आपण बऱ्याच वेळपासून या ठिकाणी आली. ती घरी पाण्याचा अंडा घेऊन आले. पाण्याचा अंडा घेऊन आले. सासूबाई बोलले का ग बऱ्याच वेळपासून गेलेली होती, चल स्वयंपाक बनव, आपल्याला शेतात जायचंय. आता तिने काय केलं, भगवंताला पाहिलेलंय, देवाला पाहिलंय, घरी आली आणि घरी आल्यानंतर सासूबाईने भाकरी करायला सांगितल्या. ती भाकरी न करता गौऱ्या थापी राहिली. तिला भाकरी सांगितल्या तर ती गौऱ्या थापते. आता चित्तच जागेवर नाही. सासूबाई आली पुन्हा शिव्या द्यायला लागली. का ग काही कळतं का, काही समजतं का, काही अक्कल आहे का तुला, मी तुला भाकरी करायला सांगते, गौऱ्या थापायला. सासूबाई शिव्या देते, बोलते, तरी ब्र शब्द सुद्धा निघत नाही कोणाच्या तोंडातून. कोणती हातेनी का, हातेने अवघड रे बाबा. हाताने आताचा काळ वेगळा आहे महाराज. काळ बदलला, सगळ्या गोष्टी बदलतात. डोळ्यासमोर चित्र ठेवा. बऱ्याच माता भगिनी अजूनही बसलेल्या आहेत. आई खरं सांगा, दळण कशावर दळत होत्या पहिले? कितला वाजता उठीन? मग 4 वाजता उठून दळण दळत होत्या. हा ते चक्क्या आहे. इथल्या भाग्यवान आहेत मावल्या तुम्ही. चक्कीवरून दळण दळानं काम तुमच्याकडे नाही, त्या आमनाकडे वैर दयाले चाल ना भाऊ दयाला लागे. काळ बदलला ना. हांडाभर पाणी म्हटलं तरी 1-1, 1.5 किलोमीटरवर जात होत्या. आता आहे का तसं? घरना बाहेर नळ येत, घरना बाहेर नाही, बटन दाबान काम आहे, बटन दाब नळी मातनी मा, अजून थोडा दिन थांबा, अशी मोठी नळी निघणार आहे. आपला घर कोणी पै पाहुणं गल्लाच भरीन देवा काम नाही, फक्त बटन दाबा ना त्यानं तोंड म्हणा निघाल द्या लेर म्हणा काय. काळ बदलत गेला ना, काळ बदला. अहो बघा, डोळ्यासमोर चित्र ठेवा. 20 वर्षाच्या पाठीमागे चला, फक्त 20 वर्ष, 20 वर्षाच्या पाठीमागे चला. एखाद्या मुलीला पाहण्यासाठी एखादी मुलगा आला, लग्न वगैरे जुळलं, लग्न जमलं, तेव्हापासून ती मुलगी रडते, आईला मिठी मारते. मायला विचारच खाऊ मा कसं होई म्हणा, मा मला माझा ससरा कसा भेटेल, मला माझा सासरा कसा भेटेल, खाऊ माडी मला नवरा कसा भेटेल म्हणा, मा मग ननन कशी भेटेल, आई मला देराणी कशी भेटेल, जेठाणी कशी भेटेल. ही काळजी करते सुनबाई. काय काळजी करे माव, मला सासू कशी भेटेल. विचार करा, फक्त लग्न जुळलं तेव्हापासून ती काळजी करते, मला सासू कशी भेटस आणि काय भेटल. हा ते आई सासूला टेन्शन ही जात वार वावदान कस काय चांगलं म्हणत बरं नाही तर अवघड. तो काळ वेगळा आहे, आताचा काळ वेगळा आहे. विचार करा ना. हो ती सासूबाई बोलते, रागवते, कळतंय का, समजतंय का, अक्कल आहे का तुला. मी भाकरी करायला सांगितल्या, हा तू गौऱ्या थापते. चित्तच जागेवर नाही मारा. लोणचणचे दिवस होते, लोणचणचे बरणी वगैरे तयार लोणचण केलं आणि सासूबाई सांगितलं घे ही बरणी घे, शिंक्यावर ठेवून दे. तिने काय केलं, तिची मुलगी होती छोटी, ती काखेत होती म्हणजे कमरेवर, आणि ती बरणी घेतली. तिने काय केलं, ती मुलीला घेतलं, तिचं नाव होतं हरणीला घेतलं, शिंक्यावर ठेवलं, बरणी जवळ ठेवली. पुन्हा सासूबाई बोलायला लागली, काका काही कळतं का, काही समजताय का तुला, अक्कल वगैरे आहे का, तुला बरणी ठेवायला लावली, तू हरणीला त्या ठिकाणी ठेवलं, म्हणजे तुझं चित्त जागेवर नाही. अशी काही अवस्था त्या गोपिकांची झालेली होती. एक गोपिका तर महाराज गेलेली होती, भगवान परमात्माला पाहते आणि पाहत असताना बराच वेळ झाला. हो बराच वेळपासून देवालाच पाहते ती, बराच वेळपासून देवाला पाहते. मग तुमच्या माझ्यासारखे तर भरपूर लोक असतील हो तिथं, जाणारे येणारे भरपूर होते. पण त्यांना काय माहितीये ती का बसलेली, ती का बसलेली हे कोणाला कळेल, तो त्यातला असला पाहिजे. तो त्यातला असला पाहिजे. आता मला सांगा, आमचे ललित दादा पखवाज वाजवत आहेत, कोणाला कळेल, ज्याला पखवाजाचं ज्ञान आहे त्याला कळेल. कोणता बोल वाजवला, कोणता मुखडा वाजवला, कोणती लग्गी वाजवली, कोणती उत्तरणी वाजवली. आता आमच्या माऊलींनी गायन केलं, कोणत्या रागात गायन केलं हे कोणाला कळेल. ज्याला गायनने अक्कल नाही त्याला, ज्याला वाजाने अक्कल नाही, जो ज्यातला असेल त्याला कळेल. बरोबर आहे ना. तसं ती गोपिका बसलेली आहे, भगवंताला पाहते, देवाला बसून पाहते. येणारे जाणारे भरपूर होते, पण कोणीच तिला विचारत नव्हतं. कारण भक्ताचा महिमा भक्तचीच जाणती. मग तिथं तुकोबाराय आले आणि तुकोबारायांच्या लक्षात आलं इथं बऱ्याच वेळपासून बसली. मग तुकोबाराय तिला सांगतात, का ग बाई
अगं तुला बराच वेळ झाला बसून इथं, जा ना घरी. घरी तुझी सासू वाट बघेल, सासरे वाट बघेल, पती वाट बघेल ना. जा ना घरी, जा ना घरी असं म्हटलं. आणि त्या गोपिकांनी तुकोबरायांना सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता कशी जाऊ घरा, 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 आता कशी जाऊ घरा. काय म्हणते गोपिका? तुम्ही म्हणतात मला घरी जायला सांगतात. आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक. लोक नाव ठेवतील, लोक बोलतील ना तुको बरा आहे. मग तुको बरा विचारतात का ग, का बोलतील लोक? कारण घरी जाण्यासाठी चित्त पाहिजे. आणि ते चित्त कुठे आहे? हरीने माझे हरिले चित्त. कारण तो माझा भगवान परमात्मा चित्त चोरणार. बरं एवढंच नव्हे, तुकोबार आहे तुम्हाला सर्व माहिती आहे. काय माहिती तुकोबार आहे ना? काय माहितीये? तुकोबार आहे मी जे प्रेम केलेलं आहे, हे प्रेम भगवंतावरती केलंय. खरं सांगा या ठिकाणी बसलेल्या माझ्या तरुण बंधूंनो, देवावर प्रेम करणं चुकीचं आहे का? देवावर प्रेम करणं चुकीचं नाही. मीराबाईने तर मेरे तो गिरधर गोपाल दुसरो ना कोय. आता काल परवाच्या एका व्हिडिओ मी पाहिला महाराज, वृंदावन मध्ये. त्या ठिकाणी एका विदेशी माऊली का आपल्याकडची होती, एकदम सुंदर होती. आणि तिने लग्न केलं कोणाशी माहिती का? साक्षात लड्डू गोपाल भगवंतशी. हो काय ते आता तुम्ही पाहिला असेल काय माहिती व्हिडिओ, पण मी पाहिला बापू, तिचा व्हिडिओ पाहिला. कारण लग्न लावून घेतलं तिनं. म्हणजे लग्न याचा अर्थ म्हणजे बस मला दुसरं कोणीच नको. संसारातले लोक बोलतात महाराज. हा आता एक लक्षात ठेवा, संसारातल्या लोकांवर तुम्ही किती प्रेम करा, किती प्रेम करा, एक दिवशी धोका भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा माझ्या महादेवावर, एकदा माझ्या भगवान श्रीकृष्णावर प्रेम करून पहा, एक दिवशी माझ्या भगवंताला मिळण्याचा मौका नक्की मिळल्याशिवाय राहणार नाही महाराज. एवढं लक्षात ठेवा. संसारातल्या लोकांवरती प्रेम करू नका, प्रेम करू नका असं आपलं मतच नाही. प्रेम जरूर केलं पाहिजे, पण प्रेम करत असताना कशावरती प्रेम करा एवढं लक्षात ठेवा. प्रेम करू नका असं नाही, करा पण कशावर? अरे प्रेम करायचं असेल ना तर जगाचा मायबाप भगवान परमात्मावरती प्रेम करा. प्रेम करायचं असेल ना, ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिला ना त्या मायबापावरती प्रेम करा. अरे प्रेम करायचं असेल तर या भारत भूमीवरती प्रेम करा. अरे प्रेम करायचं असेल छत्रपतींवर करा, प्रेम करायचं असेल संभाजी राजांवर करा. अरे प्रेम करायचं असेल ना हिंदवी स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावरती प्रेम करा. का कशावर प्रेम करत असतात? प्रेम करायचं असेल आपल्या गुरूंवरती प्रेम करा, प्रेम करायचं असेल ना मायबापावरती करा, प्रेम करायचं असेल भगवंतावरती प्रेम करा महाराज. त्या देवावरती प्रेम करा. काय लागतं त्या देवाला सांगा? माझ्या महादेवाला काय लागतं? पत्रम पुष्पम फलम तोयम. फक्त बघा तुम्ही आता गुरुवारे विश्व आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार प्रदीपजी महाराज मिश्राजींची कथा आपल्या अनेक लोक वर्षानुवर्ष त्यांची वाट पाहत आहेत. आपल्याकडं यांची कथा व्हावी, नम्र लावून बसलेले आहेत. आपला मालेगाव तालुका भाग्यवान आहे की आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये गुरुवारी या ठिकाणी येऊन कथा केली महाराज. आणि बघा ना तुम्ही काय काय सांगितलंय. डोळ्यासमोर चित्र ठेवा महाराज. बस एक लोटा जल सारी समस्या काल. त्या माझ्या भगवान परमात्माला एक लोटा जल टाका. एवढंच नव्हे, ते एक बेलपत्र आहे महाराज. ते बेलपत्र माझ्या भगवान परमात्माच्या चरणावर अर्पण करा. आणि एक बेलपत्र म्हणजे साधारण एक बेलपत्र म्हणजे साधारण तुम्ही समजू नका बा हे झाडाचं पान आहे. एका बेलपत्रामध्ये 3च पान का असतात? भगवंताचा त्रिपुंडा जो लावलेला गंध 3च रेषा का आहेत? त्या भगवान परमात्माला 3च डोळे का आहेत? भगवान परमात्माला त्या ठिकाणी महाराज हातामध्ये जो त्रिशूळ आहे त्याला 3च टोक काय आहेत? हे पुण्य पावन शिव महापुराण कथेमध्ये येत असतं. एवढं लक्षात ठेवा. एकच बेलपत्र ठेवा. आणि एक बेलपत्र म्हणजे साधारण बेलपत्र नाही,
त्या एका बेलपत्रामध्ये साक्षात लक्ष्मी नारायण आहेत, एका बेलपत्रामध्ये 64 योनी आहेत, त्या एका बेलपत्रामध्ये ब्रह्म विष्णू महेश आहेत, एका बेलपत्रामध्ये त्या ठिकाणी साक्षात आपलं संपूर्ण जीवन आहे, एका बेलपत्रामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण ब्रह्मांड आहे. आणि ते एक बेलपत्र माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण केलं ना, आपल्या जीवनामध्ये किती दुःख असू द्या, तो माझा भगवान परमात्मा ते दुःख पेलवण्याची ताकद, ते दुःख त्या ठिकाणी आपल्याला ते दुःखातून तारून नेण्यासाठी तो माझा भगवान परमात्मा. आणि एक बेलपत्र ठेवा, आपलं जीवनाचं कल्याण तो माझा भगवान परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. मला शंकरा हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. म्हणून त्या भगवान परमात्मावरती प्रेम करा. बस एक बेलपत्र व्हा महाराज, एक लोटा जल टाका, देवावरती प्रेम करा. हो, जन्म देत्या मायबापांवरती प्रेम करा, आपल्या गुरूंवरती प्रेम करा महाराज. आमचे गुरुवर्य बाळूबाबा आमच्या माऊलींचे गुरुच. आणि आज मी उभा आहे ना, आज मी उभा आहे ना, नीट लक्षात ठेवा, माझे गुरुवर्य मृदुंगाचे महामेरू असणारे एकनाथजी महाराज कोष्टी यांची कृपा आहे महाराज. वासुदेव पखवाज वाजवत होता, प्रवचन करायला लागला, कीर्तन करायला लागला, शिव महापुराण कथा करायला लागला. ही जी कृपा असते ना, ही गुरु कृपा केल्याशिवाय राहत नाही महाराज. ही गुरुची कृपा आहे. हो, लक्षात ठेवा, ही काय आहे? गुरु कृपा आहे, ही गुरु कृपा आहे. नाहीतर अनेक जण अजून आहेत जसेच्या तसेच आहेत बरं का. हा, ही गुरु कृपा असते मला. गुरुवरती प्रेम करा. ज्या मायबापाने जन्म दिला ना, त्या मायबापावरती प्रेम करा महाराज. जीवनात आपल्याला सगळं भेटेल, मायबाप भेटणार नाही. म्हणून आई वडिलांवरती प्रेम करा, देवावरती प्रेम करा. आणि त्या गोपिकाने प्रेम केलं होतं कोणावरती? भगवंतावरती. आणि ही जी गोष्ट आहे ही कोणाला माहिती होती? कोणाला माहिती होती? तुकोबरायांना. म्हणून ती गोपिका तुकोबरायांजवळ हात जोडते, विनंत्या करते की तुकोबराय, एवढी जी गोष्ट आहे ही फक्त कोणाजवळ? मरेल का कीर्तनकार आहे ना तुम्हाला गावमा? मरेल म्हणजे एकदम मरेल नको पाहिल भो, थोडंफार बोलता यायला पाहिजे बरं. नाही तर मरेल लई ईशात म्हणते. मरेल म्हणजे थोडंफार बोलता यायला पाहिजे बा त्या महाराजले बास. हा, अशी मंडळी वणी का सर या कुंभमेळामध्ये जातात ना आपण, आपला जिल्हा पवित्र आहे महाराज. हा, कुंभमेळामध्ये का तुम्ही काहीच नाही हो, नुसतं उभा राहा तुम्ही. मागली गर्दी वणी का आपा माणूस एखादी मरी बी गाणं तरी असा उभा राहिला ना तरी मागली गर्दी मला लोटायचा. हा, तसा एखादी कीर्तन कसा काय यायला अशी मंडळी पाहिजे, वाजणार म्हणणार सिस्टीम अशी पाहिजे, तो मजा आहे कीर्तन. आणि कीर्तनकारले गाणारे वाजणारे असले तरच कीर्तन करायला आनंद. गोडावर बसना म्हणजे नवरदेव त्याने इथली शायनिंग मारू नये, त्याला असं वाटत मी गोडावर बटे गुजबट नाचणार कुदणार राहणार, तर
झुमका लाया का आई झुमका जो म्हणजे नाचणार त्यात मजा आहे ना. एकदा नवरदेवने काल शायनिंग महाराज कीर्तनकाराला असं वाटू देऊ नये. हो ही सगळी मंडळी असले ना महाराज तो एक खरा आनंद आहे. किती गोड आवाज आहे आमच्या माऊलींचा, किती उंच आहे अजून आपल्यासारखं अवतार ज्या मुझे आमनासारखा वर गया तर म्हणाले पारखी याची सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुकोबर आहे. तुम्हाला माहिती आहे मी प्रेम माझ्या भगवंतावरती केलेलं आहे. मी देवावरती प्रेम केलेलं, चुकीचं केलं नाही. आणि एवढी जी गोष्ट आहे कोणाला सांगू नका. कारण का घर ना बोलतच तर बोलतच पण बाहेरला बरं बाहेरला बोलतच घर ना पारखी याची सांगता गोष्ट घरची कुटी खातील घर ना. तर मग विचारूच नका काय बोलतीन यांना भरोसा नाही. मग मला सांगा ना तुकोबर आहे काय करू मी. हा सांगा तुम्ही आता काय करू. मग तुकोबर आहे तिला सल्ला देतायत. कोण सल्ला दिलाय ना तुकाराम महाराज. नीट ऐका बरं, कोणा बी सल्ला ऐकू नका, कोणा बी सल्ला ऐका ना. हा नाही तर गणत जण असा सल्ला देतात या युवा नेते तुम्ही तथा नका दे का असं सांग राहिलो मी. तुम्ही जर फक्त एवढंच बोलणार युवा नेते या वा या भावी सरपंच या भावी अमुक डमुक नुसतं थोडासा चढाई देतात. आणि तो भाऊले बस भावी खासदार का म्हण देतच नाही. तो लगेच म्हणे की बस आता काय तारीखची राहिली नुसतं लगेच फॉर्म भरा मा लगेच लागी जाई. तो अरे तू ऐक रे बट इकायचंय ना काय कोणा बी सल्ला लिहू नका. सल्ला असा माणसाचा घ्यायचा. नीट ऐका ज्या सल्ल्यामध्ये आपलं जीवनाचं कल्याण होईल. तुकोबर आहे तिला सल्ला देतायत. ती बोलते ती गवळण म्हणते तुकोबर आहे सांगा मी काय करू. तुम्ही म्हणतायत घरी जाण्यासाठी चित्त पाहिजे. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली. मी आता सगळं विसरली. मग सांगा तुकोबर आहे आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. लोक नावं ठेवतील, लोक बोलतील. बरं का लोक बोलतील, का लोक नावं ठेवतील. तुकोबर आहे तुम्हाला माहिती मी प्रेम केलेलं आहे. मी देवावरती प्रेम केलेलं आहे. अंतकरणापासून मी त्या माझ्या भगवंतावरती प्रेम केलेलं आहे. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती जर झाली तर मग सगळेच बोलतील ना पारखी याची सांगता गोष्टी घरची कुटी खातील. मग आता सांगा तुकोबर आहे मी काय करू. मग तुकोबर आहे तिला सल्ला देताय. तू आता बसली आहे ना बसून काय करते भगवंताला पाहते. तू भगवंताला पाहते ना. एकदा नको पाहू, एकदा नको पुन्हा काय म्हणतात तुकोबर आहे. तू आता बसली ना बसून काय करते भगवंताला पाहते ना. एकदा नाही एकदा नको भाऊ पुन्हा निवांत पाहत. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाय परतोनी. म्हणजे पुन्हा तू भगवान परमात्माला पाहत राहा. 4 चरणांचा भावार्थ थोडक्या मोडक्यात भाषेत झालेला आहे. एकदा आता विठोबा रखुमाईचं भजन घ्यायचं आणि भजन झाल्यावर आणि मग भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र केलंय फक्त उच्चार करायचा आहे. विठोबार
चौघ चरणांचा भावार्थ थोडक्या मोडक्यात भाषित झालेला आहे का. आता भगवान परमात्माने आता भगवंतानी जे चरित्र केलं ना त्याचा उच्चार करा बरं का. काय काय करा उच्चार फक्त बोला ना. भगवंताचं चरित्र आहे ना हे फक्त उच्चार करा आचरणात आणू नका बरं. आचरणात विठ्ठल 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 चला भगवंताचं चरित्र जे ते उच्चार करा आचरणात आणायचं नाही. हा लोक असं उलट करतात. प्रभू रामचंद्राचं चरित्र उच्चार करतात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आचरणात आणतात. आमच्या जवळ येतात आम्हाला बोलतात वासुदेव महाराज भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका कर्यात. मी 1-2 कर्यात तर काय फरक पडेल तुला पहिली जुमजुती नाही राहिली. कत देवना नांदेला गेला. भगवंताची बरोबरी करतायत. भगवान परमात्माने 16 गाव अग्नी गिळालय. तू थोडा अगरबत्तीना चटका तर सहन कर. देवाची बरोबरी करता येणार नाही म्हणून आचरणात काही गोष्टी आचरणात आणा लक्षात ठेवायचं. आता बघा तुम्ही रस्त्याने सरकार मायबापाने सुंदर लिहिलेलं असतं आणि आता सगळ्यांना त्याचीच गरज वाटते महाराज. आज झाडं लावा झाड जगवा. हो आणि आम्ही कीर्तनात सांगत असतो महाराज. आम्ही कीर्तनामध्ये सांगत असतो लक्षात ठेवा. आता झाडं लावा झाड जगवा म्हटलं. आता हे जे झाड आहे आता शिव महापुराणामध्ये हे झाड माझ्या भगवंताला चालत नाही. कोणतं हे चाफ्याचं फूल देवादिदेव महादेवाला हे फूल चालत नाही. या फुलाला शाप दिलेला आहे कोणी भोलेनाथांनी. आता आलं ओघाला म्हणून एका मिनिटात सांगतो बरं का. हा नाहीतर मग ते कसं होऊन जाईल वडाचं पान पिंपळाला नाही होणार. आलं झाडं लावा तुम्ही पण कशाचे झाडं लावा हे लक्षात ठेवा. हे झाडाचं हे जे फूल आहे चाफ्याचं फूल याला भगवंतानी शाप दिलेला आहे. कधी शाप दिलेला आहे बघा तुम्ही. शे मारू त्या ठिकाणी त्या पर्वतावर त्या ठिकाणी चर्चा चालू होती. ब्रह्मदेव म्हणतायत मी श्रेष्ठ आणि विष्णू म्हणतायत मी श्रेष्ठ. विष्णू भगवान परमात्मा शेषावर झोपलेले आहेत आणि पाय दाबतोय कोण लक्ष्मी. पाय लक्ष्मीच्या हाती बर का. कोणा आत्मा पाय हा हाय ध्यान मा ठेवा बरं. बोला पुरता का ना आपण ध्यान मा ठेवा. पाय लक्ष्मीच्या हा लक्ष्मी पाय दाबते कोणाचे विष्णू भगवंताचे. तिथं ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव आल्यानंतर विष्णू भगवान परमात्माने त्यांना काही नमस्कार केला नाही. नमस्कार वगैरे काही केला नाही. राग आला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेव म्हणतायत मला का नमस्कार केला नाही. हा मग त्यावेळी विष्णू भगवंत सांगतायत तुमचा जो जन्म आहे माझ्या नाभी कमळातून झालेला आहे. काय तुमचा जो जन्म आहे कुठून झाला आहे माझ्या नाभी कमळातून झालेला आहे. मी का तुम्हाला नमस्कार करू कारण मी श्रेष्ठ आहे असं ब्रह्मदेव म्हणतायत. आणि त्यावेळेस विष्णू भगवंत सांगतात मी श्रेष्ठ आहे कारण तुमचा जन्म माझ्या नाभी कमळातून झालाय. म्हणून दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. आता खरं सांगा जे सगळ्यांचे भांडण मिटवतात त्यांच्यातच भांडण सुरू झाल्यावर लक्षात आलं. जे सगळ्यांचे भांडण मिटवतात त्यांच्यातच भांडण सुरू झाल्यावर हे बाकीना तर सगळाच घाबरणार. मग त्या ठिकाणी धर्मेंद्र घाबरले, जितेंद्र घाबरले, महेंद्र घाबरले, देवेंद्र भट्टा घाबरी म्हणजे देवांचे नाव आहेत बरं. हा लक्षात ठेवा सगळे देवता घाबरले. सगळ्यांनी धाव घेतली कैलास पर्वतावर आणि त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा देवादिदेव महादेव भगवंताला सगळी हकीकत सांगितली. दोघांचं भांडण सुरू झालंय. काळजी करू नका लगेच निघा. देवादिदेव महादेव निघाले. भांडण कशावरून चालू आहे. एक म्हणतं मी श्रेष्ठ दुसरं म्हणतं मी श्रेष्ठ. मग भगवान परमात्माने एक ज्योतिर्लिंग स्थापित केलं. ज्योतिर्लिंग स्थापित केल्यानंतर भगवान विष्णूंना सांगितलं जा तुम्ही खालचं जे टोक आहे ते पाहून या. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही वरचं टोक पाहून या. त्या ठिकाणी खाली गेले. कोण गेले खाली विष्णू भगवंता गेले. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्माला विष्णूंना त्या ठिकाणी ते टोक सापडलं नाही. ब्रह्मदेव वरती गेला आणि वरती हेच फुल होतं केतकीचं. केतकीचं म्हणजे हे चाफ्याचं फुल. आणि या चाफ्याच्या फुलाला सांगितलं की तू एक काम कर फक्त भगवान परमात्माला सांग की ब्रह्मदेवाने वरचं टोक पाहिलं. शब्द लक्षात घ्या काय याच्यात
ब्रह्मदेव गाडी फिरून लावायची. हा ते सूर्य भाऊ आहे ना पुराच. हा बरोबर आहे. ते आरशावर चमकतं इकडे बघा. हा काय काय लक्षात ठेवा. काय सांगितलं? ब्रह्मदेव या पुष्पकाला या केतकीच्या फुलाला सांगतायत तू फक्त एक काम करायचं, महादेवाला सांगायचं ब्रह्मदेवाने वरचं टोक पाहिलं. खरं सांगा दादा, याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा स्वार्थ आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी केतकीचं कान भरणं सुरू झालंय. त्याला खोटं बोलायला लावतायत. कोण? स्वतः ब्रह्मदेव. मग विचार करा, ब्रह्मदेव जर स्वतःच्या स्वार्थासाठी कान भरायला त्या केतकीच्या मागं पुढं पाहत नाही, तुमची आमची गोष्ट कुठे? लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपले कान भरतात, आपण बानगडी करतात, आपण जेलमध्ये जातस, त्या मस्त मजा मारतात. हे चित्र काहीतरी घ्या, फक्त ऐकून सोडून द्यायचं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी कान भरतायत. कान कोणाचं? त्या केतकीचं कान भरलं. आणि कान भरल्यानंतर, आणि बघा ना तुम्ही, हो कान भरणं म्हणजे एका प्रकारे या कानातून दिलेलं विष आहे. विष दोन प्रकारचं असतं गणेश बाबा. एक अन्नातून दिलेलं विष आणि दुसरं कानातून दिलेलं विष. अन्नातून दिलेलं विष एखाद्या वेळेस बाहेर निघू शकतं, पण कानातून दिलेलं विष बाहेर निघू शकत नाही. दोघं भावांमध्ये कधीच भांडण होणार नाही, पण एखादी भावना जर कान भरायच घ्या, संध्याकाळी वाटापाडा शिवाय राहावं. कान भरलं तर बघा तुम्ही, ती देराणी आणि जेठानीमध्ये कधीच भांडण होणार, सासू सुनेमध्ये भांडण होणार नाही. चित्र डोळ्यासमोर ठेवावं. चित्र एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर महाराज तिला सांगितलं तू आज शेतात जा. आता नवीन जरी लग्न झालं, तू जाय शेतात, जाय डबाली, जाय तू नवरा आणि तू. आता तिचा पती जातो महाराज. आता अगोदर बघा ना तुम्ही, आता काही तेव्हा काही मोटरसायकल वगैरे काही नाही. आता मजूर असले गाडी धाडशी दररोज दिसू नाही तर वय. आता गाडी पाठवावी लागते मजुरांना. विचार करा. तेव्हा तिने काय केलं, घेतलं मला डबा वगैरे ठेवला आणि नवीन लग्नच होईल, पोर चालले मस्त तिने. एखादी लगेच पुढे बापरे ते लग्न जाय नाही 8-15 रोज मग तुला वावर मध्ये आणणं लायती ना, अशी कशी तुम सासू. आता ती काही बोलली नाही, बिचारी नवीनच होतं लग्न. तशीच घर गे सासूबाईल सांग देखा तिथं याशी बोलली, जाऊ दे तू काही जाऊ नको. सकाळी तिले दाडू मोठी मोठी अर्धा रस्ता मा तीच भेटणी ताई. बापरे अजून बी वावर तुनाकडेच शेका. कान जेव्हा एकमेकाचं भरतात महाराज, एखाद्याचं घर फुटलं तर लक्षात ठेवा महाराज. अरे एखाद्याचा कान भरून जर तुम्ही एखाद्याचं घर फोडतायत ना, देवादी देव महादेव भगवान परमात्मा एक दिवशी आपलं घर फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. एखाद्याचं कान भरून घर फोडू नका, लक्षात ठेवा. हा स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचे कान भरू नका. ब्रह्मदेवाने ते केतकीचं कान भरलं. कान भरल्यानंतर खाली आले. भगवान परमात्माला सांगितलं, काय सांगितलं? काय सांगितलं की ब्रह्मदेवाने वरचं टोक पाहिलं. भगवान परमात्माला राग आला आणि राग आल्यानंतर त्या ठिकाणी काळ भैरवनाथ प्रगट झाले. काळ भैरवनाथाने ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी हात जोडले, काळ भैरवनाथाला विनंती केली. विष्णू भगवंत विनंती करतायत, देवादी देव महादेव शांत करा, यांना शांत करा. भगवान परमात्मा शांत झाले. शांत झाल्यानंतर त्या ठिकाणी याला शाप दिला की जा आजपासून तुला मी स्वीकारू शकत नाही. अन्य तुला देव सगळे स्वीकारतील पण मी तुला स्वीकारू शकणार नाही. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं या जगात तुमचं कोणीही पूजा करू शकत नाही. मग शेवटी भगवान परमात्मा आहे महाराज, भोळा बी आहे. शिव भोळा चक्रवर्ती भोळा आहे. नीट ऐका, भोळा आहे हा आणि चतुरही. चतुरातो गुण लावण्याची भगवान दयावानही आहे. ऐका, आणि वेळ आली तर रुद्राचा अवतार आहे. वेळ आली तर रुद्राचा अवतार आहे. आणि त्या भगवान परमात्माने त्या ठिकाणी उपशाप मागून घेतला, म्हणजे क्षमा करा बा. एकदा तुम्ही चरणावर जा, क्षमा मागितली आणि सांगितलं की त्या ठिकाणी सगळे तुला देवता स्वीकार करतील पण मी स्वीकारू करणार नाही. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं जो यज्ञ होईल त्या यज्ञामध्ये तुमची आहुती पडल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. म्हणून ओम ब्रह्मदेवाय नमो नमः, ओम ब्रह्मदेवाय नमो नमः. मग मला सांगा तुम्ही
तो दिवस होता शिवरात्रीचा. तो ज्या दिवशी ज्योतिर्लिंग स्थापन झाले तो दिवस होता शिवरात्रीचा दिवस होता. आणि त्या दिवशी त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णूने सांगितलं, देवा आता आम्हाला तुमची पूजा करायची. पण पूजा करत असताना काळ भैरवनाथाकडनं काय झालं, त्या ठिकाणी हत्या झालेली. कोणाची? ब्रह्माची. मुंडकं उडवलं. देव जरी असेल तरी देवाला भोगावं लागलं. आपली गोष्ट कथीची. हा, देवाने हत्या केली ब्रह्महत्या, तर त्या ब्रह्महत्याच्या याच्यातून जर वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी मुक्तता तुम्हाला मिळवायची असेल, एक काम करा, ब्रह्मयात्रा करा आणि श्री क्षेत्र काशी विश्वनाथ, काशी विश्वनाथाला तुम्ही त्या ठिकाणी स्थापित व्हा. आणि त्या ठिकाणी मी स्वतः येणार आहे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहेत. आणि आपण काशी विश्वनाथाचं दर्शन घेतो, पण काळ भैरवनाथाचं दर्शन घेतलं नाही तर त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं दर्शनाचा लाभ मिळणार नाही. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेतो, पण पुंडलिकरायचं दर्शन घेतलं नाही तर आपल्याला पांडुरंगाचा दर्शनाचा लाभ मिळत नाही. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं, झाडं लावा. पण आता हे जे झाड आहे, हे झाड जे पुष्प आहे, हे फुल देवाला चालत नाही. फक्त अर्थाचा बी अर्थ करू नका. झाडं लावा या सरकारने सांगितलं, झाडं लावा. आणि चांगलं आहे पर्यावरणासाठी. आज एका झाडाखाली 100 मोटरसायकली आत्ता लावतायत. साधारण मोटरसायकल लावण्यासाठी सावली पाहताय. तुमचं आमचं जीवन आहे महाराज, अनमोल देह भगवंताने दिलेला आहे. याला काय काय लागतं हे विचार करा. हो, याला सुद्धा आता थोडंही गरम झालं का आपण सावलीमध्ये जातो. म्हणून आम्ही कीर्तनातही सांगतो, झाडं लावा, झाडं जगवा. हो, पण एक जण मधीच उठला, महाराज बंद करा. झाडं लावा, झाडं जगवा, झाडं लावा, झाडं जगवा. 2 एकर झाडे लावत म्हणे, 2 एकर. हो, 6 महिना जेलमा होतो. म्हणतो खरं मग कशाना झाडे होतात म्हणे, गांजाना. मग आता मला झाडं लावा, पण कोणते झाडं लावा लक्षात ठेवा. मग उच्चार करा, उच्चार करा. फक्त श्रीकृष्णाचं चरित्र आहे ना, याचा उच्चार करायचा. प्रभू रामचंद्राचं चरित्र या आचरणात आणायचं, एवढं लक्षात ठेवा. मग भगवंताचं जे चरित्र आहे ते डोळ्यासमोर चित्र ठेवा. वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला, लग्न झालं. आणि त्या ठिकाणी कंस जो होता आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत होता. आणि खूप प्रेम करत असताना त्यांची जी वरात आहे ती गावातून मिरवणूक काढत होता. 2 जण बसलेले, वसुदेव बसलेला आहे, देवकी बसलेले, आणि त्या ठिकाणी कंस उभा आहे. त्या ठिकाणी एकदम भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मिरवणूक निघते. आणि मिरवणूक निघत असताना वरून आकाशवाणी झाली, हे कंसा, तुझ्या बहिणीची वरात काढतोय ना, तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करीन. ज्या बहिणीवर आपलं प्रेम आहे त्या बहिणीचा संदेश आला वरून. काय? ज्या बहिणीची तू वरात काढतोय तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे असं म्हटलं. आणि त्या कंसाने काय केलं, खड्ग घेऊन माराया लावला. बिल्ली नाही. टाइम घ्या, 15 मिनिटं बाकी. तिथूनच ऑर्डर आली 9 ते 11. फक्त 5-10 मिनिटं थोडं उशीर व्हायला होता, सुरू व्हायला, म्हणून त्या लिसू मी हक्काना. हा, तो बोलू नका. फक्त 11:15 म्हणजे 11:15 जय विठ्ठल, टेन्शन लिहू नका. आणि मी काही असं खाई बी येईल नाही बरं, तुम्हाला असं वाटत बी बुवा. हा, रात्री कुठं होता माहितीये का? सोयगाव, छत्रपती संभाजीनगर. हा, थिएटरला पत्रिका पाहिली म्हणे, बाबा म्हणजे टेन्शन लिहू नका, तुम्ही 7 वाजता फोन करा. श्रावण बाबांबरोबर उठाड दिनं मला महाराज. हो, उठाडा फक्त तुम्ही. आणि मला असं वाटलं त्याच ना फोन होणार, त्याच ना गावाला कीर्तन आहे का काय, कारण तिथं महादेवाचं मंदिर होतं.
तटे नाही हो म्हणे, म्हणून ते 15-20 मिनिटं थोडं लांब नाही तर बरोबर 9 म्हणजे 9ला इथं हजर झाला असतो, पण थोडं 5-10 मिनिटं उशिरा झाला म्हणून थोडा टाइम घेणार आम्ही अक्का. हा तसं चेहरा सांगत जा तुम्हाला जर वाट म्हणजे भूक लागली मग काय सांगताय, बरोबर आहे का. हा आणि आपला स्टॅमिना चांगला येतात, काही टेन्शन नाही. थंडगार पाणी आपला पाणी पी का ना हानानं जे आजी हानानं म्हणजे बोलणं बरं का असं नका. हातामध्ये खडग घेतलं आणि वसुदेवा आपला देवकीला मारायला लागला. मारत असताना वसुदेवाने हात पकडला. स्त्रीला मारणं पाप आहे, नीट लक्षात ठेवा. स्त्रीला मारणं पाप आहे वसुदेव सांगतायत. पण यदा कदाचित आजची परिस्थिती जर पाहिली ना बंधूंनो, विचार कराव 10,000 रुपयासाठी त्या माझ्या माय माऊलीला किती त्रास होतो महाराज. वय 10,000 रुपयाला ये माहेर ते वय, एक गाडी सांगते वय, मोटरसायकल आणते होय. आता मला सांगा महाराज, त्या माऊलीची परिस्थिती काय असते हे डोळ्यासमोर चित्र ठेवा. पण 5-5, 10,000 रुपयासाठी एवढा त्रास सहन करावा लागतो. आणि त्या ठिकाणी वसुदेवाने हात पक्काला सांगितलं, बाबा आमच्या मुलाशी घेणं देणं ना, एक काम कर, आम्हाला दोघांना बंदी खाण्यात ठेव. जेवढेही मुलं जन्माला येतील ना, सगळे मुलं आम्ही तुझ्या स्वाधीन करणार. आणि त्यांना जेलमध्ये बंदिस्त ठेवलं. बंदिस्त ठेवल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पहिला मुलगा जन्माला आला, एकदम सुंदर गोंडस मुलगा. आता वसुदेव जो होता हा सत्यवादी राजा होता. वसुदेव हा खरं बोलणारा होता. नीट ऐका, कोण हा कसा बोलणारा, खरं सत्य बोलणारा कोण, वासुदेव. कोणता हा नाही बरं नाही आम्ही वासुदेवाचा ना, कोय बी उलटी मार दे. मला सांगा तुम्ही, वासुदेव हा सत्यवादी होता, खरा बोलणारा होता. दोघांना बंदी खांद्यात ठेवणार. पहिला मुलगा गोंड जन्माला आला, तो मुलगा कंसाजवळ दिला. आणि तो म्हणे आपले 8व्याशी घेणे देणे. पहिल्याला काय करायचं, पहिला वापस करा, दुसरा वापस करा, तिसरा वापस करा. आता मला सांगा, ज्या भगवंताला अवतार घ्यायचा आहे, पण अवतार भगवंत कधी घेतो, यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. मला सांगा, जोपर्यंत अत्याचार होत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण अवताराला येत नाही. त्याच्याकडनं जर पापच झालं नाही तर भगवंत अवतार कशाला घेतील. मग आता त्याच्याकडनं पाप व्हावं याच्यासाठी नारदजींना सांगितलं, भाऊ वय तू काम करतून पहिले. कारण का, नारद ज्यांचा शब्द कधीच रद्द होत नाही त्याला म्हणतात नारद. त्या टाइमला एकच होता. देखा ना तुम्ही, नुसता ग्रामपंचायत ना आपण फॉर्म टाका हो, काय कथा लिंक लावतोस काय माहिती, पाहुणा आणि वय तुम्ही त्यासले सांगा तेवढं तुम्ही जा तुम्ही फक्त बस. आणि त्या येतं कशाला आगोपणा कराय ना वासू, हा त्या कथा आपण कथा चालेल. तुम्ही म्हण राहा ना तुम्हाला शब्द लय माने आणि बस एवढे ते ऐकले. पुला टाइमले मी स्वतः तो येसच नाही पुला टाइमले, हा तेच माघारल्यावाला इथं असा नारद राहतोच महाराज. असे नारद असतात, नीट लक्षात ठेवा. हा पण त्या नारदाच्या बोलण्याने जीवनाचं कल्याण व्हायचं, ह्या नारदाच्या बोलण्याने महाराज नुकसान होतं. त्यावेळेस ते नारदजी तिथं गेले. आता नारदजी तिथं गेल्यानंतर कंसाला आनंद वाटला. हो का, कंसाला आनंद वाटला. या नारदजी साधू संत येती घरा तोची दिवाळी. काही लोकांना खूप आनंद होतो. श्रावण बाबा घरात बसलो, सगळी मंडळी आली महाराज. आता पहिलीच गडबड कीर्तनाची, त्याच्यात सगळं आपण तिथं गेलो, सगळी मंडळी आली, सगळ्यांनी दर्शन घेतलं. मस्त गरम गरम त्या ठिकाणी चहा, लगेच महाराज काही नाश्ता वगैरे म्हटलं नाही. म्हणजे विचार करा, काही लोकांना खूप आनंद होतो, काही लोकांना खरंच आनंद होतो. कीर्तनकार महाराज जरी गेले ना, काहींना आनंद होतो. काही लोक म्हणतात साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. काहीतरी जित्त सुतक पडत. साधू संत येते घरा, फुल्ल दार बंद करा, मंगला दारवाटी प्रवास करा. अरे ऐक रे काही लोकांना आनंद बिनंद काही होत नाही महाराज. काहींना आनंद. नारदजी तिथं आले, कंसाला आनंद झाला. का, कंसले माहित होतं हा कोय बात ना पाय टाकी दिया ना बरोचा. नारदजी आले. नारदांना 2 जण मानतायत. हो कोण, देवही मानतायत आणि राक्षसही मानतायत. कारण नारदजींचा जो सल्ला असतो तो ओरिजिनल असायचा महाराज. खरं बोलायचे नारदजी, खरं बोलायचे, सत्य बोलायचं. आणि नारदजी तिथे गेले. काय चाललं, कसं आहे, पाणी पाऊस काय म्हणत. मग उन्हाळा पाणी पड राहणार ना, पाणी पाऊस वगैरे सगळी चर्चा झाली. आणि काय असं ऐकायला आलं म्हणे, जेवढे पोर होते तेवढे वापस. हा
नारदजी आपल्याला 8व्या मुलाशी घेणं देणं आहे. हे पहिला दुसरा ते याच नाही का. देव येतो, श्रीकृष्ण आहे, भगवंत आहे, तो कवय जन्माला येई आणि कवय तुझा वध करेल हे सांगता येणार नाही. तुला असं वाटतं का लय 8 दगडे लय 8 दगडे आणत अहो 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्याच मिक्स करते ना. आता येईन मोज बरोबर आता येईन पहिला कोणता होता म्हणे काय माहिती होय मग येस मग बस एवढंच बोलले निघाल्या. अहो पहिला तर नाही म्हणा सगळे पोरं मारले, 6 मुलं मारले, 7वा जो गर्भ आहे रोहिणी मातेच्या उदरात. आता ज्याची अपेक्षा आहे महाराज भगवंताला आनंद. गंधर्व गायन करतायत, इंद्रदेव पखवाज वाजवत आहेत, अप्सरा त्या ठिकाणी नाचतायत महाराज. का आनंद आहे का भगवान परमात्माचं आगमन होणार आहे. बघता बघता देवकी मैयाला त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस झाले आणि बघता बघता तो अष्टमीचा दिवस आणि अंधार रात्री बरोबर 12 वाजता माझा भगवान परमात्मा अवताराला आले. गोपाल कृष्ण भगवान भगवंत अवताराला आले तर आले 8 वरीस ना. कितला 8. देवकी मैया म्हणे बुवा एवढा मोठा कृष्ण लहान हो ना बाबा. दाखला होता येत नाही म्हणे मोठा होता येत. सरपंच आहे ना जिल्हा परिषदेले फॉर्म भरसू, आमदारले भरसू. आमदार काही सरपंच होई का बरं, मंत्री सरपंच होई. लहान ना मोठा व्यवसाय पण मोठ्याचा लहान होता येत. अरे बाबा तुला राईचा पर्वत करता येतो, पर्वताची राई करता येते, लहान हो मा दाखला वस मी आई लहान होतो पण मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आई मला इथं ठेवू नका. मग कुठं न्या नंद बाबाच्या घरी. वसुदेवाने घेतलं महाराज. निघाल्यानंतर यमुनेला पूर आलेला होता. यमुना पार करायची होती. पार करत असताना या ठिकाणी थोडस बाप काय हे समजून घ्या बापू, लक्षात ठेवा. हो बाप देवकीचं यशोदेचं गुणगान जरूर गा पण यमुनाचीतून पुरातून नेणारा त्या वसुदेवाला कधी विसरू नका. मी शेवटी जाता जाता तुम्हाला सांगेलच महाराज. वसुदेवाने त्या ठिकाणी घेतलं आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं यमुनेला अंगोठा लावला, रस्ता मिळाला आणि इकडं महाराज यशोदा मैया आणि यशोदा मैयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं. तिथून माया उचलली इकडं आणलं. इकडं माया तिकडं रडबोमल आणि जिथं भगवंत तिथं आनंद. तिकडं कसा आनंद 80 वर्षानंतर नंद बाबाला पोरगा झाला महाराज. म्हणून नंद कहा आनंद भयो जय कन्हैया लाल की. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण आणि भगवंत अवताराला आले, श्रीकृष्ण अवताराला आले. काय आनंद सगळ्यांनाच, फक्त महिलांना आनंद नाही, पुरुषांनाच आनंद नाही. तिथं नर नारी सगळ्यांनाच आनंद झाला. का गोकुळामध्ये साक्षात भगवान परमात्मा अवताराला आले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. का कारण बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आणि त्या आनंदाच्या भरात काय केलं, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. त्या ठिकाणी गाणं म्हणायला लावले महाराज. त्या ठिकाणी आनंदमय वातावरण तिथं गोकुळामध्ये. आणि इकडं माया आणली, रडबुमूल सुरू झालं. झाली. कंसाला बातमी कळाली, कंसा तुझा 8वा शत्रू जन्माला आला. कंस धावत आला. मुलगा आहे का मुलगी पाहिले नाही, पाय पकडले, गरगर फिरवणार, आपटणार. लागी होती उपजला. ए कंसा मला काय मारतो
तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय. वरून आकाशात जाऊन मायाने सांगितलं, मला काय मारतोय? तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय. धक धक सुरू झालं. आणि आता लक्षात ठेवा, कोंब उगला, आता पाय ठेवला तरच यदा कदाचित. बाळ जन्माला आलंय, आत्ताच मारलं तर बरं, नाहीतर पुढं उठून आपल्याला त्रास होणार आहे. पण कोण जाईल मारायला? कोण जाणार मारायला? कोण जाणार? मीटिंग बसवली आणि मीटिंगामध्ये एका माऊलीने हात वरती केला. एवढ्या कार्ट्याला मारायला एवढी मीटिंग कशाला? मी आहे ना. त्यावेळेस सुद्धा माऊलीने हात वरती केला. लक्षात ठेवा बरं, प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी सुद्धा तारका होती. लक्षात ठेवा, श्रीज भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी सुद्धा पहिले श्रीज. म्हणून महिलांना कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये कमी समजू नये. ती लक्ष्मीचाही अवतार आहे, नीट ऐका. ती एकविराचाही अवतार आहे, ती सप्तशृंगीचा अवतार आहे, ती तुळजाभवानीचा अवतार आहे, आणि टाइम पडणार तर ती कालीचा सुद्धा अवतार आहे. नारी नारी क्या करते है यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भक्त प्रल्हाद हनुमान. त्या माऊलीच्या पोटी येणारा प्रभू रामचंद्रही आहे. त्याच माऊलीच्या पोटी जन्माला येणारा भगवान श्रीकृष्ण आहे. नारीला कमी समजू नका. तिने वरती हात केला आणि कंसाला सांगितलं, काय एवढसा पोऱ्याला मारासाठी एवढी मोठी मीटिंग बरं आहे, म्हणजे मी जाते मारायला. बस तू जर मारलं तुला अर्ध राज्य बक्षीस. तिने काय केलं, स्तनामध्ये विष वगैरे भरली आणि निघाली म्हणा. आणि जाता जाता गोकुळामध्ये आली. गोकुळात आल्यानंतर आवाज दिला, यशोदे. यशोदा म्हणे, नवीनच आवाज ऐकाल ना आज घरातून, कारण एवढा आवाज कडक मग कोणी दे नाही. हो, यशोदाने दरवाजा उघडला. एकदम सुंदर स्त्रीचं रूप धारण करून आलेली होती. हो, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बघा ना तुम्ही, आल्यानंतर ती जी पुतना आहे महाराज, ती पुतना, तिने काय केलं, स्तनामध्ये विष भरलेलं आहे, स्तनामध्ये विष भरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आली. आणि आल्यानंतर आता जोही कोणी नवीन व्यक्ती जरी आला ना आपल्या घरी, अगोदर त्याला चहा पाणी करा, नंतर विचारपूस करायचं असतं. लक्षात ठेवा बरं का. हो, चहा पाणी करा, विचारपूस नंतर करा. मग अगोदर पाणी दिलं, चहा दिला, आणि विचारपूस करायला लागली. कोण? यशोदा. यशोदा विचारपूस करते आणि काय म्हणते, ताई कुठल्या आहेत आपण, असं म्हटली. कोण? कोण? यशोदा. काय म्हटली, ताई आपण कुठल्या आहेत, फक्त एवढंच. आणि बोलायला लागली ना ती, काय वैक शितू ते, तुला मोठा ना घर देवाय गे ना हो बा. आता यशोदाला वाटणं, तू कोणता कालाल कीर्तनले दिसली नाही, तू कधी शिव महापुराणले वणी नाही, तू कोणा लगनमा दिसली नाही, तू कोणा मौतमा नाही, आणि तू डायरेक्ट म्हण राहिनी असं. हा का ग म्हणे, ओळखलं नाही. आता कुठं पाहिलंच नाही तर कस काय ओळख होईल, बरोबर आहे का नाही. हा, ओळखलं नाही म्हणे. अगं नाही ना म्हणे, अगं तुझी ती काकू, आणि ती काकूची ती सासू, ती सासूनी ती ननन, ती नननने ती देराणी, ती देराणी ती जेठाणी होती, ती जेठाणीने ती लांबाडातच चालणं ग. आणि बरोबर आण देतीस मावल्या. काय कोणता शाळा शिकेल राहतेस काय माहिती. माणसे तसा नाही, माणसे तर बापरे विचारूच नका हो. मालेगावना स्टँडवरती जर एकच एसटी मा बसणार, एकच सीटवर दोन्ही अहो त्यानाकडे देखत, तो त्यानाकडे देखत, एकच गावले उतरतोस आणि एकच गरमा घुसतोस. आणि तो म्हणतात, खाओ तुमले बी आठी येऊ नव्हतं का, म्हणतात बुकाल काय जायचं तुले. आपलं असं काम आहे. आता खरं सांगा माऊली हो, तुमचं काम, तुम्ही फक्त बसवरती बसा, बस. बसमध्ये बसल्यानंतर लगेच सुरू होऊन जातं, ताई कुठल्या आहेत तुम्ही, मी आगारणी आहे ना. तुम्ही, मी चिंचावणी. आगारले कोणत्या ठिकाण राहते ते नाही का, ते आपला चौक राम मंदिर ना. तडे बापरे, तडे तर म्हणे पोर दिले. हा, चिंचावडले म्हणा पोऱ्या दिले ना आई. आई ओळख आपले समज. हा तटे नाही. आता ऐका टाइम सरी घ्या, 11 वाजे घ्या, मोजून 5 मिनिटं माते. पण अजून मोठं होईल नाही ना भाऊ, मी तेवढा त्यामुळे तेवढं टेन्शन माहिती जायला मी. हा भाऊ मोठा व्हावाशिवाय बी आता शेवट व्हावाशिवाय. त्या ठिकाणी ऐका, भगवान श्रीकृष्ण आता त्या ठिकाणी पाळण्यामध्ये टाकलं. पाळण्यात टाकल्यानंतर थोडंसं चर्चा झाली. भगवंत म्हणतायत, मी काटे झोपाले येले का, माझं काम जे आहे मी ते करायला आले.
भगवंत रडायला लागले. रडत असताना मग ती पुतना म्हणते, द्या ताई यशोदा, दे माझ्याकडे, मी खेळवतो. नाही नाही, आता नवीन चेहरा नाही, ओळख ना, काही नाही, असं अचानक कोणतीच आपली साधारण माऊली देत नाही ती. ती देत नाही तर आपली माय कधी दी, बरोबर आहे का नाही. मग त्या ठिकाणी भगवंताला दिलं आणि भगवंत गप्प बसले. काय लिहिलं आहे, यशोदाच्या हातात गेलं का रडे, आणि तिच्या हातात दिलं का बापरे एकदम शांत आणि चांगलं खेळायला लागले, हसायला लागले. आणि मग यशोदा म्हणते, ताई थोड्या वेळ सांभाळा, मी माझं आवरून घेते. चालेल. मग त्या ठिकाणी यशोदा आवरायला लागली. आता पहा नीट, भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आणि भगवंत पुतनाकडं पाहतोय. पुतना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णकडं पाहतायत. भगवंताने डोळे लावले महाराज. किती वेळा डोळे लावले ऐका, काही ठिकाणी 21 वेळा, काही ठिकाणी 14 वेळा सांगतात. आता नीट ऐका, भगवंताने डोळे लावले का, कारण ती सुंदर आहे, ती सुंदर आहे म्हणून तिला मोहून आपण जायला नको, त्याच्यामुळे डोळे लावले. दुसरी गोष्ट महाराज, तिचं ओरिजिनल रूप कसं आहे, राक्षसीने, म्हणून आपण घाबरायलाही नको, कारण बाळ आहे, छोटं बाळ आहे आपण. म्हणून त्यावेळेस आता विष पिण्याचं काम माझ्या भगवंताचं आहे, भोलेनाथाचं आहे महाराज. म्हणून भगवंताचं स्मरण कर, आणि म्हणून त्या ठिकाणी डोळे लावले. आणि खरोखर आता ज्यावेळेस 14 रत्न निघाले ना महाराज समुद्र मंथनाची, ज्यावेळेस कथा येते, वसुकी नावाचा सर्प, आणि त्या ठिकाणी कच्छ भगवान परमात्मा, मेरू पर्वताचा तो डोंगर, आणि त्यावेळेस ते राई केली, आणि ज्यावेळेस ते एक एक रत्न निघालं, आणि त्यात हलहल जे विष निघालं होतं माझ्या भगवंताने कंठामध्ये धारण केलं, म्हणून निळकंठेश्वर भगवंताचं नाव पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण केलं. भगवंताला सांगितलं, भाऊ विष पिवानं काम कोण आहे, हाय बी देखा ना, देव सुद्धा स्वार्थ, कोणताच माणूस नाही हो स्वार्थ नाहीच, बोतडे सगळा स्वार्थ, सगळा. विचार करा ना, विचार करा, भोले बाबाला सांगतायत एवढा बोळा आहे, विष पियायचं काम तुझं आहे. आणि भगवंताने एकदम आनंदाने त्या ठिकाणी विष प्राशन करायला सुरुवात केली. बस पुतनाने काय केलं, भगवंताला घेतलं जवळ, आणि बस मग ते दूध वगैरे जे असेल नसेल सगळं विष सगळं ओढायला लागलं. आता पंच प्राण निघायला लागलं. आणि त्यावेळेस ती पुतना म्हणते, कृष्णा मुंज, कृष्णा सोड. कृष्णा म्हणे, तुला का फोन करेल होता का मी, तुला आमंत्रण दिलं होतं का, आणि म्हणा स्वभाव आहे, एकदा ज्याला धरत त्याला सोडानं, आणि ज्याला सोडत त्याला धरानं नाही. कृष्णाने तिचा वध केला, ती मेली. तिच्या अंगावर भगवान श्रीकृष्ण जाऊन बसले, आणि एवढं दिपाडच्या दिपाड ते रूप महाराज, एवढं दिपाडच्या दुपाड सगळं गाव पळालं, सगळं गाव गोकुळ पळालं. यशोदा मैया तर विचारू नका काय अवस्था असेल. कन्हैया, लाला लाला, मेरा कन्हैया, मेरा कन्हैया. भगवंताला घेतलं, हाऊ कान फूक, तो कान फूक, मन भाऊले कशी नजर लाग गई, कोण 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 कर, ओ माडी गुची बटवाय, आई मिस करेल. आता मायना स्वभाव राज मारा. बरं, पुतनाचा वध केला, मावळ भटाची त्या ठिकाणी फजिती केली. आता नीट ऐका, भगवंत झोळीमध्ये टाकलेले आहेत, आणि माझा भगवान परमात्मा तिथं आला. देवादिदेव महादेव कोणाच्या रूपात, नवनाथाच्या रूपामध्ये आले आहेत. नीट ऐका बरं का भगवान परमात्माची एकच इच्छा होती की लहानपणी मला माझ्या भगवंताचं दर्शन घ्यायचंय. विचार करा बापू, विचार करा. आणि कशाचं रूप घेतलं, नवनाथाचं रूप, अलक निरंजन. नगर में जोगी आया महाराज. जोगीचं रूप धारण केलं, आणि त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर बघा ना तुम्ही, यशोदा मैया म्हणतायत, या बाबाला मी माझा मुलगा दाखवणार नाही, दिखा ना मैया, एक बार तो दिखा. भगवंत विनंती करतायत. आता ते जरा तुम्ही ते ऐकलं ना महाराज, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत आहेत. भगवान शंकरजी त्या ठिकाणी मनातल्या मनात म्हणतायत, कन्हैया, लाला, हे कृष्ण द्यानं दर्शन, द्यानं. देवा दर्शन द्यायला काय वेळ करतायत बघा तुम्ही, एवढी अपेक्षा करतायत. मग स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी मैया सांगतायत, बरं घ्या बाबा. बाबाच्या हातात दिलं, आणि त्या ठिकाणी पाहिलं महाराज, आणि भगवंताचं दर्शन घेतलं. तेव्हा समाधान झाले. आणि त्या ठिकाणी आता भगवंत थोडेसे जाणते झाले, थोडे मोठे झाले. आणि मोठे झाल्यानंतर गुडघैना
तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत होते आणि रांगता भगवंताने काय केलं, थोडी माती तोंडात टाकली आणि बळीराम दादांनी सांगितलं, नाही नाही खाली नाही खाली हरी माती नाही खाल्ली, दाखल आकर हा केलं, संपूर्ण ब्रह्मांड दाखवलं तरी तिला समजणार नाही. आणि 1-1.5 तास मग आपली कथा समज, जिच्या जवळ आहे तिला कळला नाही, आपली कथा समजी. हा केलं महाराज, त्या ठिकाणी ब्रह्मांड दाखवलं महाराज. त्या यशोदाला तो भगवान श्रीकृष्ण कळला नाही महाराज. मला सांगा तुम्ही, आपल्याला कुठं कळणार आहे काय लीला आहे त्या माझ्या भगवंताचे. थोडे जाणते झाले आणि जाणते झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे मित्र गोपाळ पोरं बर का सगळे एकत्रित यायला लागले. आता बघा ना किती लहान या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यांना विचारलं, का रे असा अगरबत्ती सारखा का बरं तुम्ही माय खावायला देत नाही तुम्ही? कोण म्हणतं असं? भगवान श्रीकृष्ण त्यांना विचारतात, पेंद्या सुदामा वाकड्या हे सगळे एकत्रित आले आणि भगवान श्रीकृष्ण विचारतात, का रे तुमची आई खायला देत नाही का? म्हणे, देवबा गाई चारायला आम्ही जातो, गाईला पाणी आम्ही पाजतो, संध्याकाळी धार सुद्धा आम्हीच काढतो. एवढाच होतं पण गाईच नाही. आणि सगळं दूध मथुरेत जातं. दूध आपलं पितस आणि आपल्यावरच रुबाब करायला येत. चला आपलंच खाईन आपल्यावर रुबाब करतस काय? या राक्षस काय करतस? आपलंच खाईन. आता दूध आपलं गोकुळातलं तिथं जातात, ओरिजिनल दूध. आणि आमना घर ना बादली खंगाय आणि पैसा सांगाय. पोरेसले नाही काही दूध ना ताक. एक काम करा, असं भेटाव नाही आपली, मग चोरी करा नाही म्हणे. चोरी म्हणा बा घोडा आहे, लव का? घोडा म्हणजे बंदूक. एक म्हणे म्हणा बा तलवार आहे, एक म्हणे म्हणा बाला आई नाही चाला. मग मी सांगतो ना ते हत्यारला. मग सांगितलं हत्यार. एक जणनी ठेवला दगडीला, एक जणी मोठी काठीला, एक जणी एकदम बारीक माती गाळलेली, एकदम बारीक मातीला, आणि एक जणी बोकरूला. बोकरू समजतच का? तर सराड बोकरूला वार आहे घ्यात पोरे. हे बघा भगवंत. पण एक जण शंका जो नाही, देव बापा खरंय कृष्ण तुम्ही बाप जण मग कधी चोऱ्या करेल होत्या तर हाई लागेच का म्हणे. अरे येडा सोन गुचीपाडा, आता आपण दाखल आहे. आता खरं सांगाय लहान पोरे यांचा हात पुरेल काही तर? अच्छा वर मडके असायचे, हात पुरत नाही. मग आता आई भरेल का खाली कसावरीन समजे आपला बा दगडे मारा ना बरोबर निशाणा आई खाली धाप आई भरेल आणि आई खरं भरेल, दोन्ही भरेल. हा लक्षात ठेवा. मग आता आई काठी आपण काय करा खालती डोसा मारा वन बट खावाना पिवाना. आणि मग हाय बारीक वाळून माती आणि सरा टाका. आज समजा आता आपण काहीतरी काही पाहुणा म्हणून जायला का? आपण चोर येत ना, आपण चोरी करतोय, खातोय पितोय. आणि त्या गोपिका ते गोपाळ उठणार आणि आपला मागे पायाला लागणार का? आई माती लिहावानी त्याचा डोळ्या फेकी देवानी. त्या डोळ्या चोईतच नाही तेवढा मग आपण पैज असू. कृष्णा समजा ती जर चष्मा लाईन म्हणे, मग आता झोप मग चष्मा लावतीस का? मग एक काम करा ना, या बोकरू येत. आता बोकरू म्हणजे सराडे देखा तुम्ही, 3 काटा राहत. हो कसा बी फेका, कसा बी उभाच राज एक कसा कुठे बी टाका हो ताटच राज उभाच राहतो. मग आपण फेकी द्या ना त्या पाय मग काटा काढतच नाही तेवढा. ती जर चप्पल घाली चला कृष्णा फोडभर दिशी ना. आता आपण चोरी करायला जाई राहू, पण चोरी करायला जाताना आरवा बिरवा मारा नाही आणि एकदम बागी चला. कसं चला? हळू
हळू चला सगळा जण या बरं म्हणे मी बी आरबाटा जण या असा नाहीये काही भगवान श्रीकृष्ण सगळा जण या हा काही ठिकाण तसं नाही काही ठिकाणी चिकनी आगे आजा खरबडा खुरबडा याल तरी आव घ्या सगळा जण माझ्या आजी देतो पोट बरी तुम्ही नाही म्हणत तोपर्यंत खावडसो हा पण येताना हळू हळू चला कोणी कोणाशी हिरमेकशी बोलू नका हा काहीच बोला नाही आणि चला लावा डोळा आता पहिला घरी असले साना होतात आता ढगले बी वरतीन पत्र आहे त्यामुळे घर जाणं काम आता जाळी बी प्याकरा पहिला लोक घरे साधा माटी ना त्यांना साणार आहेत बठाजण साना महिना आपोआप भगवंताची लिला डोळे लावले खाली घ्यात खार तुमले काय खाणे हाईन ओरिजिनल माल काढा लोणी ना गोळा हाई बाला बाला आई माता खाय खर होईणार एकदम पोट बनव लाडवळा लाडवळा दोरोना तोच पराक्रम तो वाकड्या म्हणे चला आई काय प्रकार आहे डोळा लायत का घरमान डोळा उघडात का डायरेक्ट बाहेर आई मॅजिक आपली बी शिकली नाही पुढे म्हणजे लावा डोळा तर खार पटपोट खाय घ्या लावा डोळा याला माहिती होतं काय प्रकार आहे त्याने काय करा अर्धा बटा वर निघ्या तो साना माझा अटकी घ्या वर दिना तयार चोर चोर म्हणन चोर म्हणन डायरेक्ट उठणार ना बटा घर मधला खरं चोर हाय खपा अग कृष्ण आवरा डोळा लाव शानपणा करा का लाव डोळा लाव वर घ्या आणि मग चोरी होते जिकडं तिकडं वार्ता पसरायला लागली महाराज चोरी होते पण चोरी कोण करते सगळ्यांच्या लक्षात आलं नीट लक्षात ठेवा लगेच ध्यान माहिती चोर बरोबर आहे का नाही चोर सगळ्यांच्या लक्षात आला पण कोण तक्रार लिहिजई गरीब न राहिना तर बट खांड खांडत असं मारी येत आणि एखादी मोठा नाही हो यांनी चूक पाडा घर आणि एखादी गरीब न घर आणि ये बाहेर निघ आणि ये आणि ते खपाखप देत चाले हा बी आणत तो बी आणत त्यान माय बी आणत बठ्ठा आणत चाले आणि एखादी खांड मोठं राहू द्या बरं हा चूक नावी चूक याने राहतच नाही पण तरी सुद्धा मोठा न घर कोण जाई हा आणि एक जण होती माय इथल्या गाबरी राहणार एक काम करा फक्त मना मागे चला सोपोट द्या तुम्ही निघणी माऊली ती निघणी सगळा पुरुष बी महिला बी मोर्चा आणि आवाज दिला यशोदा म्हणे मोर्चाचा पाकडी राह नका दूरून दिसलं ते चित्र आणि भगवान श्रीकृष्ण लहान आणि भगवंत मायल म्हण राहणार हो मा म्हण डोळ्याना आज फडफड कर राह ना म्हणे म्हणजे आज काहीतरी हा उपाद डोळा फडफड कराय ना म्हणजे यार संकेत असायचे ते पहिले सगळी गर्दी दरवाजा पहा भगवान म्हणे ओ मा एकटी जाऊ नको मालविली हे मला जुबे राह ना म्हणे आणि चाल लिहिणं कड्यावर आणि बाहेर खबर अरे मारा ना तू हा यशोदे तुझा मुलगा आमच्या घरी येतो आणि मग कशासाठी चोरी करतो म्हणे आणि कशाने दही दूध लोणी आता खरं सांगा ज्यांना घर 9 लाख गाई आहेत मला ज्यांना घर दही दूध लोणी सरी नाही राहणं आणि तो चोरी करी का बरं हा का ग खोटं बोलते माझा मुलगा तसा आहे का तसाच होता तसाच आहे पण जिनी जन्म दिल रास महाराज ती बाजूच पडू देत नाही तिला माहितीये म्हणा कॅलेंडर असंशी हा तथा ना गली मध्ये भानगड करी पण तरी सुद्धा मन माय म्हणत नाही म्हणा पोऱ्या हिरा आहे म्हणा पोऱ्या मोती आहे म्हणा पोऱ्या आगांड आई काय म्हणी ती इथला उपमा देस त्याले बाप मान तू तसाच राहा
हा उपाधी खोरत राहत, पण यशोदा आहे महाराज. हा? माझा मुलगा तसा आहे का? कसा आहे माझा मुलगा? कसा आहे? कसा आहे? बाळ सगुण गुणाचे तान बाळ दिसतंय गोजीरवान. बाळ सगुण गुणाचे तान काय सांगता राणे गोकुळच्या यशोदा म्हणते माझा मुलगा तसा नाही, बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोजीरवानं. हा माझा पोरगा तसा आहे ना, पुरावा सगटलंय. अरे मारू नको, अरे मारा नाही मना पोऱ्यान चोरी करीना, पुरावा सगटलाय आणि मग तो मी मान्य करसो म्हणे. हा बटास ना घर जायरा ना, याने फक्त मना घरी येऊ म्हणे. भगवान श्रीकृष्ण कड्यावरच होता, पोरे बी येल होता सुदामा वाकड्या आणि त्या, आणि भगवान श्रीकृष्णाने लगे इशारा कर दिला, ऐ म्हणजे तपास करा बा, नेमकी बाहेर गावनी आठी येले का कथा निशे का काय शे, हिनं घर कथ येते देखा म्हणे. आणि ती खरंच बाहेर गावती येल होती. सकाळी पहाटे पहाटेच मोर्चा निघणार. चला रे घ्यात पोरे, लावा डोळ्यात, खा प्या आते निघा तुम्ही. डोळ्याला बटा निघणार. खाटवर जपेलच होती माय म्हणा घरी अस मन मायला सांगच ना, बट्ट दही दूध धर लोणी ना गोळा बट 3 तोंडलेला आहे तिनं, 3 तोंडलेला आहे तिनं. भगवंत निघ्या सकाळी मग उठणार त्या घरना. हो म्हणा बापरे, हाईच दही दूध खास. आणि त्या कृष्णानं नावल्याचं नाम ना गाव मग बानगडी लावाल म्हणे आई, आणि उठाडन दिले उठा म्हणे. काय जाय काय दही दूध तूच खास. आणि त्या कृष्णानं नावले म्हणे मी मग आरसा समोरली ना. भगवंताने अशा खोड्या सुरू करत, अशा खोड्या सुरू केल्यात, आणि त्यावेळेस सगळा जण आता खरंच कटायला लाग्यात. आणि एक रोज खरंच भगवंत गरमात चोरी करताना सापडी घ्या. आणि यशोदा मैया म्हणते कृष्णा तू खरंच चोरी करत ना, खरंच दही दूध माखन खातो ना. आई मै नाही माखन, किती 2 अर्थ आहे ना, 2 अर्थ येतात. मीच माखन खाल्लं असाही अर्थ तो, आणि मै नाही माखन खायो. खरंच त्या ठिकाणी महाराज. आणि आता असं वाटायला लागलं यशोदाला. आणि मग सगळे गोकुळातले लोक म्हणायला लागलात, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. सांग बाई तिथून पोऱ्याला सांग. मग आता नाही इलाज मग आम्ही जातात, मग दुसऱ्या गावाला स्थायी जुई जातात. मग त्यावेळेस यशोदा मैया म्हणतात काळजी करू नका, घाबरू नका, याला आधी शाळेमा धाडच म्हणून मी. हा मग अगोदरची शाळा होती. कोणती शाळा होती? गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाल गोगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाल गोगडीवाला. खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू जग जेठी. भगवंत गाई चारतात, आणि गाई चारता चारता मग तरी खेळ बी खेळला.
भटाचं नाटे होतात पण या 2 जण लेट येले शंका थोडी वाटी राहिली हा या आता पावडा बिवडा आणि येले खरं इमानदारी माझा माईंच्या काही येले ना म्हणून बाबा दम खाई राहणार त्या आता मी भाऊ होता ना म्हणतो अरे आमना पोट मा काही नाही दादा हा आमना इथे रातले बी नाही जेले आणि आता तर काही नाही आणि गाडी देऊ होती एवढी बैली मोठी आणि तिला डिझेल राहणार तर थोडं बरं आता त्रास व्हायला लागे आता बस आहे बा 11:15 11:30 वाजी बी घ्या आणि ऊन आहे बटाच ना चेहरा देखा अजून बी 1 तास कीर्तन करत तरी उठावून चांगला हुशार आहेत लगे नाही म्हण राहणार त्या आवरा रे दादा असं कोण म्हण राह ना त्या गोपाळ म्हण राह ना ओ देवबा तू का काही बी येले काही हा कवच ना खेळ किराणा काय किराणा आता भुका लागल्या हा आता भुका लागल्या आणि त्यावेळेस भगवंत सांगतात अबो मन जसं होई तसं लाय आणि मग सगळे गोपाळ आता ते गोपाळ म्हणजे सगळे संत महात्मे महाराज आता मला सांगा महाराज देणारा कोण आहे आपल्याला देणारा भगवंत आहे महाराज हो तो जसं देतोय तसं आपण खातोय मग आता काहींच्या घरी मग काय होतं काहीच ना घरी शेवभाजी वस काहीच ना घर बुंदी वस काहीच ना घर काजू कढी वस पालक पनीर वस म्हणजे असं वडाणी भाजी वस काहीच ना घर बेसन वस गणच आहे महाराज काहीच ना घर पापडना खुडावर काहीच ना ठेसा काहीच ना घर ठेसा वस मग काय नाही देणारा कोण आहे भगवंत आहे महाराज तो जे देतोय तेच आपण खातोय देवबा माझं आहे तसं नाही सगळं जसं आहे तसं सगळं मिक्स करावं लागेल आणि सगळं त्या ठिकाणी एकत्रित केलं बरं का आता एकत्रित केलंय महाराज आता पहिले माऊलीचं भजन होईल जाता जाता 2 ते 3 मिनिटांमध्ये माझ्या महत्वाच्या 2-3 गोष्ट सांगतो त्याच्यानंतर काल्याचा अभंग होईल लगेच जास्त वेळ नाही काल्याचा अभंग होईल आणि काल्याचा अभंग झाल्यानंतर काही सूचना होईल आणि सेवेला पूर्णविराम होईल फक्त एकदा सगळ्यांनी प्रेमाने माऊलीचं भजन ज्ञानेश्वर चरणांचा भावार्थ झाला वेळही समाप्त झाली आहे जाता जाता 2-5 गोष्टी आहेत महाराज मी आवर्जून कीर्तनात सांगत असतो कोणतेही कीर्तन असू द्या कुठेही कीर्तन असू द्या नीट लक्षात ठेवा भलाही 2 मिनिटं अगोदर माऊलीचं भजन घेतो पण 2 ते 3 मिनिटांमध्ये या माझ्या महत्वाच्या 2-3 गोष्टी सांगत असतो लक्षात ठेवा महाराज कारण की का जरी आपण कीर्तनाच्या माध्यमातून बोलत असतो पण यदा कदाचित या ठिकाणी माझे तरुण बांधव आहेत सगळ्या माझ्या तरुण बांधवांना हात जोडून विनंती करतो महाराज सप्ताह करतो ती गोष्ट वेगळी आहे पण काहीतरी परिवर्तन झालं तर तो सप्ताह ठेवायचा आनंद वेगळा असतो म्हणून या 2-5 गोष्टी आहेत पहिली गोष्ट दारूबंदी करा खास करून माझ्या तरुण बांधवांनो व्यसनापासून दूर व्हा म्हणजे दारू पिऊन जीवन बर्बाद करू नका लक्षात ठेवा बापू का 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 अरे दारूमुळे कितीतरी जणांचा घरचा उद्ध्वस्त झाला अरे ती माझी माय माऊली महाराज दररोज माझ्या भोलेनाथाच्या मंदिरात तिथे 1 लोटा जल टाकते त्या ठिकाणी तुळशीचं पान ठेवते पशुपतीनाथाचा उपवास करते महाराज 2-2 3-3 दिवस त्या ठिकाणी अरे यदा कदाचित कधी सोमवार येतो तर लगेच एकादशी येते कधी चतुर्थी येते महाराज विचार करा 3-3 4-4 दिवस लगातार तिचा उपवास असतो कोणासाठी करतो ती फक्त माझ्या पती परमेश्वराने एवढं व्यसनापासून दूर व्हावं याच्यासाठी अरे दारू पिऊन काय जीवन बर्बाद करतात बापू बरं पितात तर पितात अशी पितात सकाळी पितात संध्याकाळी उतरून जाते काय कामाची हीच ना गावठी काय देशी काय मॅकडॉल काय फर्दर काय टँगोपनचं काय किंग पिझर काय बडीशोप काय खजूर काय गोवा काय संत्रा काय डबल घोडा काय भरत नाव फाट येतो महाराज ही नका घ्या कोणती अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पियोगे शाम को उतर जाएगी लेकिन एक बार तो हरि नाम का प्याला तो पी तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी ती घेण्यापेक्षा ही घ्या ब्रह्मरस घेई काढा तिने पिळा मारे दारू पिऊ नका महाराज दुसरी गोष्ट महाराज गावागावात हरिनाम सप्ते करा बघा ना तुम्ही हे सगळे माझे सगळे तरुण बांधव मित्रमंडळांनी या ठिकाणी एवढं आणि काय असं वाटत पण नव्हतं महाराज आता एवढा जनसमुदाय कीर्तन आलेल बा श्रवण बाबा खरं सांगतो आता मळ्यात आहे बाबा म्हटलं तर मळ्यात असेल बा तेवढ्या वस्ती पुरता पण बघा ना तुम्ही एवढा जनसमुदाय आणि आनंदमय कुठं 11:30 वाजून गेले तरी काही कळलं नाही महाराज हा आनंद असतो महाराज गावागावात चौकात नगरात महाराज या ठिकाणी सप्त्याचं आयोजन करा देश देवधर्माचं रक्षण करा माझ्या तरुण बांधवांनो देशाचं रक्षण आपल्याला करायचंय लक्षात ठेवा या हिंदुस्थानाचं रक्षण आपल्याला करायचं आणि हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी प्राण दिलेला आहे ना
त्यांना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. अरे ज्या दिवशी भगतसिंगाला फासावर नेण्यात आलं ना, त्या दिवशी भगतसिंगाला विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय? भगतसिंगाने सांगितलं माझी शेवटची एकच इच्छा आहे, ज्या आईने मला जन्म दिला ना त्या आईला मला फक्त भेटायचंय. भगतसिंगाची आई त्या ठिकाणी भेटण्यासाठी आली. भगतसिंगाच्या हाताला बेड्या दिलेल्या होत्या आणि भगतसिंगाची आईने पाहिलं महाराज भगतसिंगाला आणि डोळ्यातून टपटप अश्रू पडतायत. भगतसिंगाची आई रडते आणि भगतसिंग बोलतोय माँ रो रही है, क्यों रो रही माँ? आई का रडते? कशासाठी रडते? आई रडू नको ना. आई मी फासावर जातो म्हणून तू रडते का? नाही रे भगत, त्याच्यासाठी नाही रडते. मग आई सांग ना, आई बोल ना का रडते? आणि भगतसिंगाची आई सांगते भगत मला याच्यासाठी रडू येतोय, भगत मला याच्यासाठी रडू येतंय. भगत मला अगोदर कळालं असतं माझा भगत या भारत मातेसाठी कामाला येतोय ना, या कुशीतून हजारो भगत पैदा केले असते, याच्यासाठी मला रडू येते. भगतसिंगाची आई सांगते महाराज एवढं लक्षात ठेवा, या देशासाठी ज्यांनी प्राण दिला त्यांनी या देशासाठी प्राण देणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासाठी, या देवासाठी ज्यांनी प्राण दिला महाराज, देवासाठी ज्यांनी प्राण दिला. प्रभू रामचंद्राचं मंदिर 6 डिसेंबर 1992. एवढंच आपल्याला जरी कळत असेल, एवढंच माहिती असेल महाराज, तरी बघा ना तुम्ही कोठारी बंधू त्या ठिकाणी अगोदर प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर बाबरी ढाचा ज्यावेळेस ढासला गेला, पहिला भगवा झेंडा कोठारी बंधूंनी त्या ठिकाणी लावला. म्हणून तुम्ही आपण भाग्यवान आहेत. आज आपल्याला 2024 मध्ये 2 वेळा माझ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन मिळालं. हे तुमचं आमचं भाग्य महाराज. 22 जानेवारी 2024 ला प्रभू रामचंद्र विराजमान झाले. 17 जानेवारी 2024 ला प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं होतं. 2 वेळा भगवंताचं आगमन झालं. आपल्यासारखे भाग्यवान आपण. देवासाठी रक्षण करा, धर्माचं रक्षण करा आणि धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी आपला प्राण दिला, माझ्या संभाजी राजांना डोळ्यासमोर ठेवा, छत्रपतींना डोळ्यासमोर ठेवा, हे आपले आदर्श पुरुष डोळ्यासमोर ठेवा. अरे छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. त्या दिवशी तारीख 19 फेब्रुवारी 1630 सूर्यासारखं तेज चमकणारा मुलगा जन्माला आला. शिवाई देवीच्या याच्याने शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजी राजे. लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले. बघता बघता छत्रपतींचं वय झालं 7 ते 8 वर्षाचे. 7 ते 8 वर्षाचे असताना निजामशाहच्या दरबारात जाऊन गोमातेचं रक्षण केलं. राजांचं वय वाढलं. राजे झाले 12 ते 13 वर्षाचे. 18 पगड जातीचे मावळे 12 बोलुतुदारांना एकत्रित केलं. त्या ठिकाणी तानाजी मालसुरे, सूर्याजी मालसुरे, यसाजी नाईक, भरजी नाईक, बाजी प्रभू देशपांडे, पासलकर काका, संभाजी कावजी कोंडाळकर, संताजी धनाजी प्रतापराव गुजर सारखे, यसाजी कांग सारखे, बाजी पासलकरांसारखा, नेताजी पालकरांसारखा, शिवा काशीदान सारखा सगळे मावळे एकत्रित आले. त्या दिवशी तारीख 15 एप्रिल 1645 रोडेश्वराच्या मंदिरावर जमले. रक्ताचा अभिषेक केला. तिथं प्रतिज्ञा केली, हे सर्व साक्षी रोडेश्वरा, आज आम्ही तुझ्या समोर प्रतिज्ञा करतो, एक ना एक दिवशी नवे स्वराज्य निर्माण करेल. करून दाखवलं. वयाच्या 15 वर्षी, वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी राजाने तोरणा किल्ला जिंकला. किल्ले मागून किल्ले घेतले. त्या ठिकाणी अनेक किल्ले घेतले महाराज. आणि बघता बघता त्या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खान फाळला. 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ गडावर अडकले. तिथून सुद्धा निसटले. आणि बघता बघता त्या ठिकाणी आग्र्याला कैद झाले. आग्र्यावरून सुद्धा सुटका झाली. 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला. 3 एप्रिल 1680 ला शिवबाराजे आपल्याला सोडून निघून गेले. जसं छत्रपतींचं कार्य तसंच माझ्या संभाजी राजांचं कार्य होतं. संभाजी राजांचं कार्य सुद्धा तसंच होतं महाराज. आता छत्रपती संभाजी राजाने अनेक गड किल्लेही घेतले होते. संभाजी राजे महाराज आपला प्राण गेला पण धर्म सोडला नाही. अरे ज्यावेळेस औरंगजेबाने मुखरब खानाला पाठवलं संगमेश्वराच्या वेड्यामध्ये, मुखरब खान निघाला संगमेश्वराच्या वेड्यामध्ये, संभाजी राजांना कैद केलं, औरंगजेबासमोर पेश केलं आणि औरंगजेबाने आज्ञा दिली की जाओ इसकी आंखें निकालो. गरम लाल बुंद झालेल्या गरम सलाया माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घातल्या. एवढंच नव्हे, संभाजी राजांच्या अंगावरचं साल काढलं गेलं, जीभ छाटली गेली, तरी सुद्धा माझा संभाजी राजाने धर्म चेंज केला नाही. अरे शिर एका बाजूला, धड एका बाजूला केलं. पण औरंगजेबासमोर संभाजी राजे झुकले नाही, वाकले नाही, नमले नाही. अरे का वागतील? उभ्या आयुष्यात कोणासमोर न झुकणारा संभाजी राजा होता. अरे दुनिया पे राज किया था उसने, किस मौत का वो पौलाद का था. अरे किसी के सामने अपना सर नहीं झुकाया क्योंकि वो छत्रपती शिवाजी महाराज की औलाद था. असा माझा संभाजी राजा. देश देव धर्माचं रक्षण करा, गो माताची सेवा करा महाराज. गाय आई आहे, गाय माता आहे, गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता आहे. गाय जर आपली आई असेल ना, गाय जर आपली आई असेल ना, त्या गाईला वाचवा महाराज. गाई वाचल्या तर देश वाचेल. वासुदेव महाराज आर्वीकर हा बोलणारा व्यक्ती नाहीये. कधीही तुम्ही आर्वीला या, कधीही आर्वीला या.
अरे ज्या गाई कत्तलखान्यामध्ये जाताना त्याच गाई पकडायच्या आणि त्या गाईची सेवा आज सुद्धा हा वासुदेव करतो. या तुम्ही आर्वीला महाराज, या आर्वीला या. म्हणून गोमाताची सेवा करा. आणि शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, जीवनात सगळं भेटेल बापू, मायबाप भेटणार नाही. जीवनातून ज्याची आई गेली, जीवनातून ज्याचे वडील गेले, त्याने समजावं की आपला सुखाचा समुद्र आटला. याने गोशाळा तर आहे महाराज, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे आपण शेतकरी आहोत. यूट्यूबला तुम्ही नाव टाका वासुदेव महाराज आर्वीकर. माझा संपर्कही तिथं आहे, 99 75 14 83 22 9975 148322. संपर्क करा, या कधीतरी आर्वीला महाराज. सगळे शेतकरी आहेत. आज अवस्था कशी महाराज, गायी पकडणं, गायी सांभाळणं सोपं झालंय, पण यदा कदाचित त्या गायींना खाऊ घालणं म्हणजे फार अवघड आहे महाराज. एक लक्षात ठेवा. आता जिकडं तिकडं चारा नाही महाराज. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, एक फक्त गायी वाचल्या पाहिजे एवढंच आहे महाराज. म्हणून पण माध्यमी माझं दुसरं काही नाही हो, कीर्तन आणि कथा दररोज. आत्ता हिंगोलीला कथा झाली, हिंगोलीची कथा करून रात्री घरी आलो आणि लगेच महाराज सोयगाव जवळ त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो. ते कीर्तन केलं, रात्री जवळजवळ 2:30-3 वाजून गेले महाराज. आणि झोप पण लगेच येतच काही झोप थोडी लागतं. वन माणूस घर लगेच मोबाईल चाळता लागणे तर लागणे महाराज. पण आमच्या श्रावण बाबाने सकाळी फोन केला 7:20 मी तेवढ्यात मग असं होतोच बा उठण्याच्या याच्यातच. पण म्हटलं बाबा काळजी करू नका, बरोबर 9 वाजेपर्यंत येतो. आणि मला शंका अशी वाटली की कार्यक्रम मुंगशाला, माझं पत्रिका वगैरे नाही काही एवढं मी स्थळ पाहिलं, पण बाबांनी सांगितलं काळजी करू नका, पण असं या. आणि बरोबर इथं 9:15 9:30 केर्तन सुरू झालं. 11:30 वाजून गेले. कीर्तनाचं एक माध्यम, कथेचं एक माध्यम आहे, त्या माध्यमातून जे काही मिळतं ते सगळं गोमातेच्या चाऱ्यासाठी जातं. एक सगळ्यांना विनंती करतो महाराज, गाय आई आहे, गाय माता आहे. ज्या भाविकांना वाटत असेल की महाराज आपण एवढी मोठी गोमाताची सेवा करतायत, म्हणून त्या गोमातेच्या सेवेसाठी, त्या गायींच्या चाऱ्यासाठी ज्यांची काही इच्छा असेल की महाराज त्या गायींच्या चाऱ्यासाठी माझ्याकडून जर चारा असेल तुमच्याकडे तर काही लांब नाही आहे, चारा पाठवला तर अतिउत्तम आहे महाराज. चारा काही वासुदेव महाराज खाणार नाही आहे. चारा खाणारा सध्या बिहारला आहेत. ज्यांनी गाईचा चारा खाल्ला त्यांना भोगावं लागतो. वासुदेव 1-1 रुपया गोळा करून गोमाताची सेवा करतोय, म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. ज्यांना कोणाला गोशाळेसाठी गाईंच्या चाऱ्यासाठी वाटत असेल महाराज, गाईंच्या चाऱ्यासाठी माझ्याकडून 501 101 51 21 11 1 रुपया काही दान करायचं असेल तर या ठिकाणी येऊन देऊ शकतात. या ठिकाणी नावं सांगतो, नावं पुकारतो. या भाविकांनी गाईंच्या चाऱ्यासाठी 1001 रुपये दिले, गाईंच्या चाऱ्यासाठी 501 दिले, गाईंच्या चाऱ्यासाठी 51 दिले, गाईंच्या चाऱ्यासाठी 21 दिले, गाईंच्या चाऱ्यासाठी 11 रुपये दिले. ज्यांना कोणाला काही दान करायचं असेल ना, या ठिकाणी एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी येऊन देऊ शकतात. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. माझे वडील परमपूजनीय गुरुवर्य लोटन महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. गुरुवर्य 1008 परमपूजनीय शरजुदाजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. गुरुवर्य महाराज बाळू महाराज बाबांच्या चरणावर या ठिकाणी सेवा समर्पण करतो. माझे गुरुवर्य मृदुंगाचे महामेरू असणारे एकनाथजी महाराज कोष्टी आळंदी देवाची यांच्या चरणावर सेवा समर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. काल्याचा अभंग होईल, काल्याचा अभंग झाला आणि सूचना होईल. सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नका. आणि ज्यांना गोशाळेला गायींसाठी दान करायचं असेल त्यांनी कार्यक्रम झाल्यावर या ठिकाणी शिंगेला वेले दुरे होती गाची मेमरी होती गाची मेमरी फक्त वाट्याना वाटे विहातीच्या दारा दोईच्या कोपरा तुम्ही वाडे दोईकडे मुख पसरोडे तुका म्हणे हाते टोका वाडे दोईकडे मुख पसरोडे आगती दला कृष्णा म्हणे अजनी प्रकाश बोलिया रामादिका एकमेका
हे